हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सौंदर्याच कॉर्नर. तर आज आहे माझ्या सासऱ्यांचा बड्डे, म्हणजे आमच्या बाबांचा बड्डे. सासऱ्यांनाच मी बाबा बोलते. सो त्यांना बाहेर बड्डे सेलिब्रेट करायला अजिबात आवडत नाही. यावर्षी आम्ही बड्डे घरीच करायचं ठरवलं होतं आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ देखील करणार होते मी. त्यासाठी लागणारं थोडंफार साहित्य घ्यायला बाहेर गेले होते. घरी आल्यानंतर मैद्याचं पीठ भिजवून घेतलं. छान असा पुलाव बनवायचा होता, त्याची तयारी करून घेतली. मस्त असा पुलाव बनवून घेतला. बटाटे देखील उकडून घेतले. त्याची छान अशी बटाट्याची भाजी करून घेतली. शेगावची कचोरी बाबांना खूप आवडते, सो तीसुद्धा बनवणार होते. त्याच्यासाठी स्टफिंग तयार करून घेतलं. छान अशा पुऱ्या लाटून ते स्टफिंग भरून घेतलं आणि कचोरी तळून घेतली. खरंच खूप खुसखुशीत झाल्या होत्या. त्यानंतर दुपारी हेअर वॉश करायचा होता, तो करून घेतला आणि इव्हिनिंगला छान असा बाबांसाठी केक घ्यायला गेले होते. केक घेतला, घरी आले आणि गरम गरम पुऱ्या करणार होते. त्यासाठी छान अशी कणिक भिजवून घेतली. संध्याकाळी ते ऑफिसवरून आले आणि त्यांना सरप्राईज द्यायचं होतं. त्यांना मी सांगितलं होतं की मी तुमच्यासाठी ढोकळा बनवणार आहे, पण त्यांच्या आवडीची कचोरी बनवली. ते बघून ते खरंच खूप शॉक झाले आणि त्यांच्यासाठी हे खरंच खूप मोठं सरप्राईज होतं. त्यांनी ती कचोरी टेस्ट करून बघितली आणि खरंच त्यांना ती खूप जास्त आवडली. अशा छोट्या छोट्या गोष्टीतच खरंच खूप मोठा आनंद असतो. नंतर इव्हिनिंगला त्यांच्या बड्डेसाठी आम्ही सगळेजण छान असं तयार झालो. ह्या दोघांनी ट्विनिंग केलं होतं, नवरा बायकोने, आणि आम्ही दोघांनी सुद्धा ट्विनिंग केलं होतं. नंतर मी छान असं आरतीचं ताट तयार करून घेतलं. आम्ही दोघींनी औक्षण करून घेतलं. काल मी त्यांच्या आवडीचे गुलाबजाम देखील बनवून ठेवले होते. आज त्यांचं 60 एज कंप्लीट झालं, वाटत नाही ना? मी हा चॉकलेट चेरी फ्लेवरचा छान केक त्यांच्यासाठी आणला होता. नंतर आम्ही चौघांनी मिळून त्यांची छान अशी बड्डे सेलिब्रेशन करून घेतलं. आईंनी त्यांच्यासाठी छान असं वॉच गिफ्ट म्हणून आणलं होतं. त्यांना ते खरंच खूप जास्त आवडलं आणि आम्ही दोघांनी मिळून त्यांना छान असा शर्ट घेतला होता त्यांच्या चॉईसचा. तोही त्यांना खरंच खूप जास्त आवडला. त्यांनी तो लगेच घालून बघितला आणि छान छान मी त्यांचे फोटोज काढले. नंतर आम्ही चौघांनी मिळून छान छान फोटोज काढले आणि मी त्यांना गरमागरम तयार करून दिलं. त्यांनी मस्त पोटभर जेवण केलं.